नमस्कार. आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अदिती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आज नेक्स्ट डे आहे आणि डेस्टिनेशन आहे गाणगापूर. आत्ता सकाळचे 6 वाजलेत आणि आता आम्ही गाणगापूरला जायला निघतोय. काल काल रात्री अभिषेक झाल्यानंतर 8:30-9 वाजले आणि मग मंदिराच्या बाजूला खूप सारी हॉटेल्स आहेत. तिकडे आम्ही डिनर केला आणि नंतर मग रूमवर आलो. रूम ओके ओके आहे. असं काही खूप जास्त अपेक्षा नाही आपण ठेवू शकत, पण छान आहे. असं काही आपलं एका रात्रीमुळे फार काही गोष्टी अडत नाही. तर आता आम्ही चाललोय गाणगापूरला. तर चला आता जर्नी आम्ही स्टार्ट करतोय आजची. आत्ता आमचा प्रवास चालू झालेला आहे गाणगापूरच्या दिशेने. आम्ही आता पोचलो आहे तुळजापूर बस स्टँडला. आत्ता सकाळचे 6:30 पावणे 7 झाले असतील आणि इथून आम्ही जाणार आहोत अक्कलकोटला. कारण इथून गाणगापूरला जाण्यासाठी डायरेक्ट बसेस खूप कमी आहेत आणि खूप वेळानंतर आहेत, त्याच्यामुळे खूप वेळ गेला असता या सगळ्यात. आणि इथे चौकशी केल्यानंतर कळालं की आधी तुम्ही अक्कलकोटला जा आणि तिथून तुम्हाला बरीचशी वाहनं गाणगापूरला जाणारी भेटतील आणि तिकडून बससुद्धा भेटतील. सो आम्ही ते प्रिपेअर केलं आणि आमचा आता प्रवास चालू झालेला आहे अक्कलकोटच्या दिशेने. आराध्य अक्कलकोटला आल्यानंतर बस स्टँडच्या बाहेर इथे बऱ्याचशा क्रूज असतात ज्या तुम्हाला गाणगापूरला घेऊन जातात आणि गाणगापूरवरनं दर्शन करून तुम्हाला परत अक्कलकोटला घेऊन येतात. त्यांना एक ठराविक चार्जेस पे करायचे असतात. अशाच एका क्रूजमधून आम्ही 8 माणसं आता गाणगापूरला जात आहोत. गाणगापूरला पोचल्यानंतर आपली जी क्रूज आहे ती आपल्याला तिथेच ठेवावी लागते, कारण इथे स्टेट चेंज होतं. हे कर्नाटक राज्य आहे आणि इथून दत्तगुरूंच्या मंदिरापर्यंत किंवा संगमस्थानावर जाण्यासाठी बऱ्याचशा टमटम किंवा ऑटो रिक्षा अवेलेबल होतात. तर आत्ता आम्ही पोचलो आहे संगमस्थानावरती. हा नंतर, आता नको. 11:30 झाले जाता. भरपूर ऊन आहे, प्रचंड ऊन, प्रचंड गरमी आहे इकडे. आणि बऱ्यापैकी म्हणजे असं लांब सुद्धा आहे. तिथून ते अक्कलकोटवरनं बऱ्यापैकी लांब सुद्धा इकडे इकडे बघ, हे तिकडे सोडावं लागतं ना. ही नदीची ओटी हा आहे भीमा आणि अमरजा नदीचा संगम आणि खूप पवित्र स्थान मानलं जातं इथे. इथे या नदीत आंघोळ केल्यानंतर आपली पापं धुतली जातात अशी भक्तांची धारणा आहे. बरेचसे जण इथे आंघोळसुद्धा करत होते आणि खूप प्रयत्नानंतर आम्ही ही वाट पेटवली. नंतर नदीची ओटी वगैरे भरून आम्ही जात आहोत आता मंदिरामध्ये. चला. संगमाला भेट देऊन आल्यानंतर आम्ही आलो नृसिंह सरस्वती महाराजांच्या, जे दत्तगुरूंचा अवतार आहेत, त्यांच्या दरबारामध्ये. आणि इथे दरबारामध्ये आहे औदुंबर वृक्ष आणि औदुंबर वृक्षाच्या संपूर्ण भोवताली बैठक व्यवस्था आहे, जिथे गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलं जातं. आत्तासुद्धा बरीच मंडळी इथे गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करतायत.
श्री नरसिंह सरस्वती महाराज इथे वास्तव्यास असताना इथे एक अश्वत्थ वृक्ष होता. नरसिंह सरस्वती महाराज नेहमी संगमावर स्नान करून त्या अश्वत्थ वृक्षाखाली नेहमी ध्यानासाठी बसायचे आणि इथे ते एका भिक्षेकरीच्या रूपात वावरत असत. पुढे तो अश्वत्थ वृक्ष पडून गेला आणि त्यानंतर मग इथे महाराजांच्या पादुका स्थापन करण्यात आल्या. आत्ताचा जो औदुंबर वृक्ष आहे त्याच्या आधी एक औदुंबर वृक्ष होता. त्या मागची कथा गुरुचरित्र ग्रंथामध्ये आहे. त्यानंतर कालांतराने महापुरामध्ये तो वृक्ष वाहून गेला आणि महाराजांच्या कृपेमुळे पुन्हा तिथेच त्याच जागेवरती औदुंबर वृक्षाचे झाड पुन्हा उगवले आणि तोच हा आत्ताचा औदुंबर वृक्ष. आत्ता आम्ही आलो आहोत श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या मठामध्ये, जिथे महाराजांच्या निर्गुण पादुका आहेत. श्री नरसिंह सरस्वती महाराज जेव्हा गाणगापुरात आले तेव्हा ते सुरुवातीला संगमावरच राहत असत. त्यानंतर मग ते गावातल्या मठामध्ये येऊन राहू लागले. महाराज जेव्हा श्री शैलयात्रेस गेले तेव्हा त्यांनी त्यांच्या शिष्यांकडे त्यांच्या निर्गुण पादुका देऊन गेले. त्या पादुका इथे या मठामध्ये स्थापन करण्यात आलेल्या आहेत. हे मंदिर कर्नाटक राज्यामध्ये येतं. त्याशिवाय श्री नरसिंह सरस्वती महाराज हे दत्तगुरूंचा अवतार आहेत. त्याच्यामुळे चारही बाजूने इथे दत्तभक्तांची गर्दी पाहायला मिळते. तुम्ही इथे पाहू शकता किती प्रचंड प्रमाणात गर्दी आहे आणि किती मोठा हा सभामंडप आहे आणि संपूर्ण भरलेला आहे. आत्ता आम्ही आहोत दर्शनाच्या लाईनमध्ये आणि इथे तुम्ही बांधकाम बघू शकता मंदिराचं. हे जे दगड आहेत त्या या दगडांच्या बांधकामामुळे हे मंदिर एकदम वाड्यासारखं वाटतं आणि याच्यामुळे एक प्रकारचा मंदिरामध्ये कंटिन्यू थंडावा जाणवतो. इथे असं लाईनमध्ये जाता जाता छोट्या छोट्या मूर्त्यासुद्धा आहेत स्थापन केलेल्या. आम्ही आलो आहोत आता दत्तगुरूंच्या पादुका दर्शनसाठी, जे गाणगापूरमध्ये गावात आहेत पादुका आणि भीमा अमरच्या संगमापासून थोड्याशा लांबच आहेत. तर आणि आम्ही आता आहोत पास जिकडे असतात, म्हणजे 1 पर्सन 100 रुपये, तर त्या पासाच्या लाईनमध्ये आहोत आम्ही. कारण ज्या फ्री लाईन आहेत फ्री पासच्या म्हणजे विदाऊट पासच्या, तर त्याला खूप जाम गर्दी आहे आणि त्यात आज संडे आहे त्याच्यामुळे खूपच गर्दी आहे. सो आम्ही हा जे चार्जेबल लाईन होती तिकडे तिकडनं आम्ही येत जातो आता दर्शनासाठी. सो लवकर, कारण पुढे आम्हाला आज पंढरपूरला सुद्धा जायचं आहे, कारण उद्या पंढरपूर दर्शन करण्यासाठी. इथून डाव्या साईडला गेल्यानंतर एका छोट्याशा खिडकीमधून, छोट्याशा झरोक्यामधून दत्तगुरूंच्या पादुकांचं दर्शन आपल्याला घ्यावं लागतं. अगदी 5च मिनिटात, पण ते दर्शन घेतल्यानंतर एवढं छान मन प्रसन्न होतं. आणि हा पहा, जिथून आपण दर्शन घेतो त्याच्या बाहेरच हा असा श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा फोटो लावलेला आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 3 शिरी 6 हात तया माझा दंडवत. चला तर मंडळी, आजच्यापुरतं इतकंच. आम्ही निघतोय आता पुढच्या प्रवासासाठी. तुळजापूरवरनं अक्कलकोटला गेलो गाणगापूरला जाण्यासाठी, कारण डिरेक्टली बस खूप वेळानंतर होती. त्याच्यामुळे आधी अक्कलकोटला गेलो आणि तिथून प्रायव्हेट जे वाहनं असतात त्याच्याने ह्याला गेलो गाणगापूरला आणि मग तसंच पुन्हा अक्कलकोट टू सोलापूर असं करत करत आता पुन्हा बसमध्ये बसलो आहोत पंढरपूरला जाण्यासाठी. आणि आता आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन आहे पंढरपूर. तर आता जाणार आहोत पंढरपूरला आणि तिथलं काहीच प्लॅन नाही आहे, बघू आता कसं होतं ते. चला, चॅनल सबस्क्राईब नक्की करा, बाजूचं बेल बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन नक्की येईल. व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर.